नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोटे MIDC इथं सतत होणाऱ्या अपघाताला प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, MIDC आणि पर्यावरण खातं जबाबदार. आमदार योगेश कदम यांनी केला घणाघाती आरोप. कोरोनावरील जनजागृतीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे सादर केलेल्या गीताला मिळत आहे उत्तम प्रतिसाद. आणि भाजप काम करण्याऐवजी फक्त राजकारण करणारा पक्ष, शिवसेना आमदार योगेश कदम गरजले. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. खेड तालुक्यातील लोटे MIDC मध्ये सतत होणाऱ्या अपघाताला जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, MIDC आणि पर्यावरण खातं जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार योगेश कदम यांनी केला आहे. काही दिवसांपासून आपण किंवा काही महिन्यांपासून लोटे MIDC मध्ये अनेक कंपन्यांमध्ये तिथे अपघात होत आहेत. काही कामगार तिथे दगावले देखील गेलेले आहेत आणि ह्या घटनांमध्ये आता आपल्याला वाढ होताना दिसते. एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यामधील ही सर्वात मोठी MIDC आहे आणि महाराष्ट्रामधील सगळ्या जिल्ह्यांमध्ये MIDC मध्ये सेफ्टी वरती लक्ष ठेवण्यासाठी एक कमिटी असते, ज्याला डिश असं या कमिटीचं नाव असतं. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ अशी ही कमिटी असते. ह्या कमिटीच्या माध्यमातून इंडस्ट्रियल सेफ्टी कमिटी म्हणतात अशी ही कमिटी आहे. ह्या कमिटीचा अहवाल काही कालांतराने शासनाकडे सादर केला जात असतो किंवा त्यांच्या ह्या कमिटीच्या खाली कमिटी हे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सगळी सेफ्टी चेक करत असते. मग ही कमिटी नक्की काय काम करते हा तरी प्रश्न निर्माण होतो. कमिटीच्या माध्यमातून ह्या सगळ्या कंपनी सगळ्या सेफ आहेत, तिथे कुठला धोका नाही असा अहवाल गेला होता का, तर त्या कमिटीवरती नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. किंवा ह्या कमिटीने जर का तिथे त्रुटी आहेत असा जर का अहवाल दिला होता तर त्रुटीची पूर्तता का नाही झाली हा देखील प्रश्न तयार होतो. आणि म्हणून मला वाटतं कुठेतरी MIDC मध्ये, खास करून लोट्या MIDC मध्ये असे अपघात व्हायला कारणीभूत म्हणजे 100% प्रशासन आहे आणि प्रशासनाचा अंकुश तिथल्या इंडस्ट्रीवरती नाही असं दिसून येत आहे. आणि माझी विनंती राहील, सामान्य उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब यांच्याशी माझं त्यांच्याशी बोलणं देखील झालं होतं जेव्हा हे सगळे अपघात वारंवार घडत होते त्यावेळेला. ह्या डिश कमिटीच्या बाबतीत मी त्यांना देखील कल्पना दिली. त्यांनी देखील मला आश्वासित केलेलं आहे की ह्यापुढे अशा घटना होणार नाहीत आणि कडक कारवाई, जे काही संबंधित अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे. मागील वर्षभरात लोटे MIDC मध्ये अनेक अपघात झाले आणि त्यामध्ये काही जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पत्रकारांनी आमदार योगेश कदम यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी थेट मिलीभगत असल्याचा आरोप केला आहे. अशा घटना पुढे होऊ नये यासाठी नक्कीच दोन्ही डिपार्टमेंट याच्यामध्ये महत्त्वाचे असतात, पर्यावरण विभाग आणि उद्योग विभाग. पर्यावरण विभागाच्या माध्यमातून देखील त्यांचे फील्ड ऑफिसर जे असतात ते दर 15 दिवसाने 10 दिवसाने इंडस्ट्रीमध्ये जाऊन सर्वे करत असतात
किंवा एखादी कुठली गळती होत असेल किंवा प्रदूषण जेव्हा होतं तेव्हा कुठल्या ना कुठल्या चुकीमुळे ते प्रदूषण होत असतं आणि म्हणून इंडस्ट्री आणि एन्व्हायरमेंट, पर्यावरण आणि उद्योग ह्या दोन्ही खात्याने एकत्र होऊन इंडस्ट्रीवरती अंकुश होणं अत्यंत गरजेचं आहे, जे आता होताना दिसत नाही आहे. परंतु आता मागील माझ्या 15 दिवसामध्ये ज्या माझ्या चर्चा सन्माननीय पर्यावरण मंत्री आदित्य साहेब आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई माझ्या ज्या चर्चा झालेल्या आहेत त्यामध्ये सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी आश्वासित केलं की ह्या सगळ्या ज्या ज्या इंडस्ट्रीज नियम पाळत नाही त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. कमिटी असं ती आहे का नेमकं त्या कमिटी हे सगळे प्रशासकीय अधिकारी याच्यामध्ये ह्या कमिटीमध्ये असतात, कोणी लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि उद्योग विभागाचे अधिकारी याच्यामध्ये असतात ह्या कमिटीमध्ये, ज्यांनी ही कमिटीमध्ये त्यांनी तपासायचं असतं आणि कलेक्टर साहेबांनी त्याच्यामध्ये अंकुश करणं देखील गरजेचं आहे. मला वाटतं ह्या कमिटीच्या कामाच्या बाबतीमध्ये हे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत त्या कमिटीच्या बाबतीमध्ये योग्य ते निर्णय होणं, वेळेत निर्णय होणं गरजेचं आहे. जर का काम व्यवस्थित होत नसेल तर त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, घरी बसवा, परंतु अशा पद्धतीने अपघात होता कामा नये याची दक्षता घ्या. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आमदार योगेश कदम यांना छेडता त्यांनी घातक प्रकल्प नको, परंतु पर्यावरणपूरक उद्योग मात्र कोकणात आले पाहिजेत असं सांगितलं. पक्षाची भूमिका ही पक्षाचे प्रमुख आणि पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत तेच मांडतील. नक्कीच कोकणाचा विकास झाला पाहिजे, परंतु तो पर्यावरणपूरक अशा इंडस्ट्रीज आणण्यावरती आपण जास्त भर दिला पाहिजे. आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी भूमिका अगोदरच जाहीर केलेली आहे. जे जनतेला हवे ते पक्षाला मान्य असेल. जनतेने उद्या निर्णय घेतला की इंडस्ट्री करण्यामध्ये आमचं समर्थन आहे तर नक्कीच सूचना. आमदार म्हणून तुम्हाला असं वाटत नाही की कोकण हितासाठी नाना रिफायनरी प्रकल्प झालं पाहिजे म्हणून? नाही, प्रकल्प झाले पाहिजे, परंतु ते असे घातक प्रकल्प असून उपयोग नाही. आज रिफायनरी सारखी जर का कुठली इंडस्ट्री जर का आपल्याकडे येत असेल, त्याचा आता इतके मोठे आंबा बागायतदार आहेत किंवा मग समुद्रामध्ये आज आपले मच्छीमार आहेत जे ऑलरेडी एलईडी सारख्या ह्या सगळ्या प्रश्नांमुळे त्रस्त आहेत, त्याच्यामुळे जर का हा पुन्हा जर का अशी रिफायनरीसारखी इंडस्ट्री आली तर कोकण पुन्हा भकास होऊन जाईल. मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर आले असता आपली अनुपस्थिती जाणवली, तसंच मंत्रिपद न मिळाल्यानं आपण नाराज आहात का इत्यादी प्रश्नांवर आमदार योगेश कदम काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐकूया. मी स्वतः पोस्ट कोविड मध्ये मी आजारी असल्यामुळे मी येऊ शकलो नाही, त्यामुळे असं कुठलीही माझी नाराजी नाही आणि मंत्रिपदाची मला अपेक्षाही नाही. पालकमंत्री पहिली टर्म आहे, मी तरुण आहे, मला राजकीय भविष्य अजून भरपूर आहे पुढे आणि त्यामुळे भविष्याचा आपण विचार मी आता इच्छुक नाही, पण पुढे असणार काय दिली जबाबदारी दिली तर नक्कीच पार पडेल. दापोली विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात मॉडेल मतदारसंघ असेल असं आपण काम करू असं आमदार योगेश कदम KTV जवळ बोलताना म्हणाले आणि खेड नगरपालिकेच्या त्या प्रकरणाबाबत कारवाई झालीच पाहिजे असं सांगितलं. आता मला दापोली माझा केंद्रबिंदू सध्या दापोली मतदारसंघ आहे. विकास कामाच्या दृष्टीने दापोली मतदारसंघ जो मागे राहिला होता, बऱ्यापैकी गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण तिथे चांगल्या पद्धतीची कामं करू शकलेलो आहोत. भविष्यामध्ये अजून माझ्या मनामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या मला खरं तर कोविडमुळे उतरवता आल्या नाहीत, परंतु भविष्यामध्ये दापोली मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रामधला एक मॉडेल मतदारसंघ म्हणून तयार करायची योगेश खेड नगर परिषदमध्ये ज्या पद्धतीने कामं केली गेली पाहिजे, लोकहिताची कामं केली गेली पाहिजे, ते न करता वैयक्तिक हिताची कामं ही जास्त होतात आणि म्हणून काही भ्रष्टाचाराचे जे आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि आमच्या अन्य लोकप्रतिनिधींचे तिथे मांडले होते त्याबद्दल आता मला वाटतं कलेक्टर साहेबांकडे त्याची सुनावणी आता काही दिवसांमध्ये होणार आहे, त्याचा अंतिम निर्णय देखील होईल. परंतु अशा पद्धतीने डिझेलची चोरी करणं खरं तर नियमानुसार नगराध्यक्षांना 1ही लिटरचं डिझेल दिलं गेलं नाही पाहिजे. त्याच्यासमोर त्यांनी जे हजारो लिटरचं जे डिझेल त्यांनी तिथे अनधिकृतरित्या त्यांनी मिळवलेलं आहे. नक्कीच अशा भ्रष्टाचारावरती लोकप्रतिनिधींवरती कारवाई झाली पाहिजे, एवढी मागणी मी मागेही केली होती, आजही करू. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्हीकडून नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे असं आमदार योगेश रामदास कदम म्हणाले आणि भाजप काम करण्याऐवजी फक्त राजकारण करत आहे असा गंभीर आरोप केला. कसं आहे, नक्कीच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि त्या महाविकास आघाडीचे जे नियम आहेत ते सगळ्यांचं पालन आमदार म्हणून आम्ही केलं पाहिजे.
परंतु स्थानिक पातळीवरती काम करताना हे नियम दोन्हीकडनं पाळले गेले पाहिजेत. एकतर्फी प्रेम कसं चालेल? त्यामुळे दोन्हीकडनं पाळले गेले तर नक्कीच आम्ही देखील हातात हात घालून काम करायला, कोकणाच्या विकासासाठी आम्ही एकामेकांसोबत जोडून घ्यायला आम्ही नक्कीच तयार आहोत. तर प्रत्येक विषयावर भाजप दर दिवशी आरोप करते महाविकास आघाडी सरकारवर. एक त्या पक्षातले आमदार म्हणून आपण कसे पाहतात? खरंच आरोपाला आरोप करतात की नेमकं काय? नाही, भाजपने खरं तर मी कोकणाच्या बाबतीमध्ये म्हणेन, फक्त कोकणामध्ये शिवसेना, कोकणवासियांचं शिवसेनेवरती प्रचंड प्रेम आहे. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेने कोकणाचा विकास केलेला आहे आणि ही धडी कशी मोडता येईल, ह्याच्यामध्ये खिंड कशी पाडता येईल, एवढे फक्त प्रयत्न भाजपकडनं सुरू आहेत. ह्याच्यामध्ये निव्वळ फक्त राजकारण आहे. खरं तर ज्या वेळेला लॉकडाऊन होतं त्यावेळेला मग कोकणवासियांना चालत यावं लागतंय, त्यांना बसेस दिल्या जात नाहीये. तुमच्याकडे केंद्र सरकार तुमचं आहे, रेल्वे मंत्रिपद तुमच्याकडे होतं, तुम्ही साधी कोकण रेल्वे सुरू नाही करू शकलात त्यावेळेला. आणि सध्याला आता देखील जेव्हा मदतीच्या बाबतीने जेव्हा निर्णय होतो, जेव्हा विषय येतोय, आपण बघतो की गुजरातला 1000 कोटी लगेच जाहीर केले गेले, परंतु कोकणाला केंद्र सरकारने अजून एकही रुपया जाहीर केलेला नाही. किंवा NDRFच्या ज्या मदती मिळतात, ज्या वेळेला नुकसान होतं त्यावेळेला NDRF आणि SDRFचे 2 हेड असतात. NDRFची जेवढी जाहीर मदत असते त्याच्यामध्ये एकही रुपया वाढवला गेला नाही, परंतु राज्य शासनाचा जो हिस्सा असतो त्या राज्य शासनाच्या हिस्सामधून राज्य सरकारने पैसे वाढवून दिले. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला आणि निसर्ग चक्रीवादळाच्या धर्तीवर त्याचा तौक्ते वादळाच्या त्यासाठी देखील मदत जाहीर केली. म्हणजे राज्य सरकारने झुकतमाप कोकणाला दिलेला आहे, परंतु केंद्र सरकारने एकही रुपया वाढवून दिलेला नाही. मला वाटतं हे भाजपने या सगळ्या टीका करत असताना अभ्यासपूर्वक त्यांनी बोललं पाहिजे, अपेक्षा आहे. दरम्यान लसीकरण, साखळी बंधारे, हळद लागवड इत्यादी विषयांवर आमदार योगेश कदम यांनी रत्नागिरी इथं पत्रकारांजवळ थेट संवाद साधला. स्थानिक आमदार असतो, पहिल्या टंचाईच्या कृती आराखड्याच्या बैठकीमध्ये मी असा निर्णय घेतला की सर्वात जास्त भर हा साखळी बंधाऱ्यांवरती द्यायचा. साखळी बंधारे 0 to 100 हेक्टरचे जे साखळी बंधारे आपण असतात किंवा मागच्या सरकारने नदी पुनर्जीवन प्रकल्प जे सुरू केले होते ते आता बंद केलेले आहे. नवीन पॉलिसी आता आपलं महाविकास आघाडी सरकार काढणार आहे, परंतु मी सुचवलं आहे की कोकणामध्ये मोठी धरणांपेक्षा आम्हाला जास्त उपयोगी हे साखळी बंधारे आहेत. नद्यांवरती साखळी बंधारे करणं. मी संपूर्ण मतदारसंघाचा खेड, दापोली, मंडणगड तिन्ही तालुक्याचा साखळी बंधाऱ्याचा मी स्वतःचा आराखडा अधिकाऱ्यांकडे मी तयार करून घेतला आहे. तिथे ॲक्च्युली पवनारमध्ये रामदास भाई आमदार असताना त्या प्रकल्पाला चरवण्यासाठी सुरुवात झाली होती, भाईच्या दुसऱ्या टर्ममध्ये. आजही तेथे पुनर्वसनाची कामं देखील पूर्ण झालेली नाही. मागे पुनर्वसनाच्या कामामध्ये तिथे भ्रष्टाचार झाला होता अशा आरोप, म्हणजे अगदी पुराव्यासकटने आरोप केले होते आणि ते सिद्ध देखील झाले होते. मग ती पुनर्वसनाची कामं पुन्हा मंजूर करण्यात आली. तीच कामं दुर्दैवाने त्या एकाच कामाला 2 वेळा निधी घ्यावा लागला. आता ती कामं पूर्णतः जात आहेत. जेव्हा पुनर्वसनाची कामं पूर्ण झाल्यानंतर मग तिथे आपण उंची देखील वाढवते धरणाची, त्यासाठी देखील वाढवून निधी आता त्याला प्रमाणात मिळेल काही दिवसांनी. एकंदरीत कोयना धरण हे दापोली मतदारसंघामध्ये सर्वात मोठं धरण आहे सध्याला, आणि त्याचा पाठपुरावासाठी काही दिवसांनी मी आजच येताना सीईंची मी चर्चा केलेली आहे. काही दिवस पुढच्या आठवड्यामध्ये सीईंचा देखील दौरा तिथे आम्ही लावून देतोय. आणि ज्या त्रुटी आहेत न्यू मांडवे आणि कोयना असे 2 प्रकल्प तिथे आपण केंद्रीय आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी एकमेव आमदार आहे. कदाचित सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी 3 जिल्ह्यामध्ये मी एकमेव आमदार आहे की ज्यांनी त्याच्या मतदारसंघामध्ये 50 कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणू शकलो. एका कॉन्सन्ट्रेटरवरती आपण 2 पेशंटला आपण ऑक्सिजन देऊ शकणार आहोत. म्हणजे 100 ऑक्सिजनची व्यवस्था, 100 व्यक्तींच्या ऑक्सिजनची व्यवस्था आपण केलेली आहे. कालच त्या 50 पैकी 25 कॉन्सन्ट्रेटरची मी तिन्ही तालुक्यामध्ये वाटप केलेलं आहे. अजून 25 कॉन्सन्ट्रेटर येत्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये येणार आहेत. म्हणजे आणि हे कॉन्सन्ट्रेटर आपण फिरते ठेवणार आहोत. काही कॉन्सन्ट्रेटर आपण तिथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण ठेवणार आहोत. आणि पोस्ट कोविड, कारण करोना झाल्यानंतर जेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पण काही व्यक्तींना लंग्सवरती परिणाम झाल्यामुळे ऑक्सिजनची घरी गरज पडते. आणि अशा व्यक्तींना 1 सिलेंडर 2-3 हजार रुपयाला विकत घेणं परवडत नाही. दिवसाला 3 सिलेंडरची गरज पडते. अशा व्यक्तींना आपण हे कॉन्सन्ट्रेटर आपण मोफत देणार आहोत. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेपासून गाफील राहू नये, तसंच लहान मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये म्हणून माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी गीतातून जनजागृती सुरू केली आहे.
काळजी घ्या विनंती तुम्हाला बांधवानो काळजी घ्या विनंती तुम्हाला कोरोनाची तिसरी लाट धोकादायक असेल असे तज्ज्ञांनी संकेत दिल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जनजागृती गीताची ऑडिओ क्लिप तयार करण्यात आली असून ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. डॉक्टर आणि पोलिसांचे नियम आपण पाळू घरामध्ये राहून सारे कोरोनाला जाळू डॉक्टर आणि पोलिसांचे नियम आपण पाळू घरामध्ये राहून सारे कोरोनाला जाळू शासनाला मदत करून तारू जीवनाला शासनाला मदत करून तारू जीवनाला बांधवानो काळजी घ्या विनंती तुम्हाला बांधवानो काळजी घ्या विनंती तुम्हाला बांधवानो काळजी घ्या विनंती तुम्हाला तिसरी लाट येते आता गाफील नका राहू लहानची मुलांना बाहेर घेऊन नका जाऊ तिसरी लाट येते आता गाफील नका राहू लहानची मुलांना बाहेर घेऊन नका जाऊ आधार आहे त्यांचाच आता आपल्या भविष्याला बांधवानो काळजी घ्या विनंती तुम्हाला बांधवानो काळजी घ्या विनंती तुम्हाला बांधवानो काळजी घ्या विनंती तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाकड आणि शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम सुरू केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी आपल्या आवाजात जनजागृतीपर गीत सादर केलं आहे. अरे देवा दुसलास कारे वेळ काय आली घालव आता कोरोनाला तुझं आमच्या हाली अरे देवा दुसलास कारे वेळ काय आली घालव आता कोरोनाला तुझं आमच्या हाली जीवनाची किंमत आज कळली मानवाला बांधवानो काळजी घ्या विनंती तुम्हाला 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 पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोटे MIDC इथं सतत होणाऱ्या अपघाताला प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, MIDC आणि पर्यावरण खातं जबाबदार. आमदार योगेश कदम यांनी केला घणाघाती आरोप. कोरोनावरील जनजागृतीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी
निशादेवी वाघमोडे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे सादर केलेल्या गीताला मिळत आहे उत्तम प्रतिसाद। आणि भाजप काम करण्याऐवजी फक्त राजकारण करणारा पक्ष, शिवसेना आमदार योगेश कदम गरजले। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।